हॅलो गाईज, वेलकम बॅक. मी आता फर्स्ट पार्ट टाकला होता टेरेस गार्डनचा. आता त्याचा मी सेकंड पार्ट हा दाखवतो तुम्हाला. थोडेफार झाडं राहिलेले जे कॅप्चर करायचे ते या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला हे आठवत असेल की हे अंजिराचं झाड दाखवलं होतं. भरपूर अंजीर असे लागलेले आहेत अनेक. त्यानंतर पुढे हे गवती चहा आहे. हे मांजरी आणि कुत्र्यासाठी ठेवलेलं आहे, आमच्याकडं जे स्ट्रे डॉग आहे त्यासाठी. त्यानंतर तुम्ही हे नवीनच आत्ता छोटं आहे, हे पपईचं झाड आहे. आणि हे ड्रॅगन फ्रूट आहे, ड्रॅगन फ्रूटचं झाड आहे. त्यापुढे बघितलं तर इथे मिरचीचे झाड आहे. आणि परत एक ड्रॅगन फ्रूट आपण प्लांट तयार केला आहे. त्यानंतर यात ऊस लावलेला आहे. आणि मग त्यानंतर पुढे बघा ही हळद आहे. आणि हळदीमध्ये कडुलिंबू सुद्धा लावलेला आहे बघा, नीम का पत्ता यू कॅन से. आणि मग हे दोन पुन्हा ड्रॅगन फ्रूट. खाली बघाल तर इथे सुद्धा ड्रॅगन फ्रूट. हे असं थोडं मार्क करून आपण इथे माती टाकली होती. इथे आळूचे पाने आहेत. हे सगळं आता आपल्याला नीट करायचं आहे. हे आत्ता बघून घ्या, आता थोड्या दिवसात मी तुम्हाला याची अपडेट देईल. हे बघा, हे कांद्याची पात आहे. आणि हे आहे वांग. आत्ता तर वांगे आलेले नाही आहेत, आल्या की मी तुम्हाला दाखवेन. तसेच हे बघा, हे सुद्धा कुंडीमध्ये होता गवती चहा, जो आता कुंडी फुटल्यामुळे ते तसा ठेवलेला आहे. त्यात आता मी बोन्साय करणार आहे. ती माती जेवढी काढता येईल तेवढी काढून. हे पुन्हा डाळिंब. आणि ह्या बाटलीमध्ये एक मनी प्लांट होतं, बट ते खराब झालं. हे बघा, ते हे नीट करायचं असं आहे. त्यानंतर इथे आपल्याला पुदिना आहे, कधी लागला तर घेण्यासाठी. चला आता मी तुम्हाला थोडंसं अजून दाखवतो, ठीक आहे. इथे हे बोन्साय केलेलं आहे आवळ्याच्या झाडाचं. आणि हे पुन्हा आपलं नीम का पत्ता. ओके. त्यानंतर इथे छोटे छोटे कुंडे ठेवलेले आहेत. त्यामध्ये तुळस, थोडं मिरचीचे झाड, असं जे काय असेल ते. हे पालकचं झाड आहे. आणि हे कढीपत्ता. आणि हे बघा, हे बोन्साय करायचं आहे आपल्याला. वडाचं बोन्साय करायचं आहे, बनियन ट्री. काही झाडं थोडे जळाले टाईप्स दिसतात. ते जास्त पाण्याने देखील झाडे जळतात. माझ्याकडे एक ड्रम मोकळा होता. त्या ड्रममध्ये मी टाकून, म्हणजे त्याला हाफ करून त्यामध्ये फिश सोडलेले आहे, मॉली जातीचे फिश. त्यांची ब्रीडिंग पण केली होती. आता आपण पुन्हा करणार आहे, तर ते मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे आहे. आणि इथे जर तुम्ही आत बघितलं, थोडं रिफ्लेक्ट होतं आहे, पण तरी तुम्हाला तळ दिसत असेल. तळ दिसण्याचं कारण हे आहे, एवढं स्वच्छ पाणी. तेही उन्हामध्ये बघा, डेमध्ये आपण उन्हामध्ये देखील एवढं स्वच्छ पाणी आहे. त्याचं कारण आहे, हे बघा, थांबतो आधी तुम्हाला फिश दाखवतो मी. बघा, एक पळाला बघा, व्हाईट फिश कुठे गेला? हां, हे बघा, ब्लॅक, व्हाईट असे फिश आहेत. तर याचं कारण आहे हे प्लांट. हे डकवीड जे प्लांट आहे, हे पाणी स्वच्छ ठेवतं. आणि इतकं स्वच्छ ठेवतं की त्यात आल्गीसुद्धा येऊ देत नाही. बघा, आल्गी आहे का? शेवाळ येऊ देत नाही. त्यात हे अळूचे पानंसुद्धा लावले. हे सुद्धा माती पकडून ठेवतं आणि ते मिक्स होऊ देत नाही पाण्यामध्ये, जेणेकरून धूळ होत नाही पाण्यात. तर हे आपला छोटा व्लॉग होता. तुम्हाला जर याबद्दल अजून, फिशबद्दल अजून माहिती हवी असेल तर तुम्ही मला सबस्क्राईब करा. मी यावर टाकत राहतो. आता आपण या माशांना थोडं फिश फूड देऊया. तर हे आपल्या हातात आता फिश फूड आहे थोडं.
ते आपण टाकूया. फिश फूड जे भेटतं गोल गोल दाणे, त्याचं आपण पूड केलेली आहे. त्यानंतर आता मला हे शेंगा घरी न्यायच्या आहेत. आज मम्मी काही बनवणार आहे त्यामुळे. तर आता आपण ह्या तोडत आहोत. हे बघा. अजून कुठे दिसत आहेत का बघा आणि कमेंट करून सांगा. आहे. भरपूर शेंगा आहेत. इवन मला माहित नव्हतं एवढे आहेत. हे बघा. हातात सुद्धा बसत नाहीयेत एवढा शेंगा या झाडाने आपल्याला दिलेला आहे. सेव्ह ट्रीज.